ऑगस्ट 2025 मध्ये सरकारला जीएसटी कलेक्शन मधून मोठा दिलासा मिळालाय। वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या महिन्यात एकूण 1.86 लाख कोटी रुपयांचं कलेक्शन झालं। हे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट 2024 च्या तुलनेत 6.5% अधिक आहे। मात्र जुलै 2025 मध्ये नोंदवलेले 1.96 लाख कोटींच्या तुलनेत थोडीशी घट झाली आहे। मंत्रालयाच्या माहितीनुसार या वाढीमागे देशांतर्गत व्यवहारातील महसुलात वाढ झाल्याचं दिसून आलं, तर आयातीवरील जीएसटी थोडा कमी झाला आहे। विशेष म्हणजे ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा 3-4 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत कर स्लॅबची संख्या कमी करून कर प्रणाली अधिक सोपी करण्यावर चर्चा होणार आहे। प्रस्तावानुसार 12% आणि 28% कर स्लॅब हटवून फक्त दोनच दर 5% आणि 18% ठेवले जाऊ शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच संकेत देऊन गेले आहेत की दिवाळीपूर्वी ही नवी जीएसटी रचना लागू होऊ शकते। मात्र या बदलामुळे सरकारला दरवर्षी सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या महसुली तोटा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता सर्वांचं लक्ष काउन्सिलच्या पुढील बैठकीकडे लागले, कारण इथेच या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। हा बदल लागू झाल्यास कर प्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक आणि ग्राहक व्यावसायिकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।